तरुण भारतच्या हिंडलगा येथील कॉर्पोरेट कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यकारी संचालक रोमा ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार तरुण भारतमधील विविध विभागात काम करणाऱ्या एका व्यक्तीला ध्वजारोहणाचा मान दिला जातो। यंदा हा मान रिपोर्टिंग विभागातील सुशांत कुरंगी यांना मिळाला। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर, रोमा ठाकूर व परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते। सुशांत कुरंगी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत झाले। यानंतर तरुण भारतच्या सुरक्षा रक्षकांनी शानदार पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली। यानंतर झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर किरण ठाकूर यांच्या हस्ते सुशांत कुरंगी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर किरण ठाकूर म्हणाले की आज आपण 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। लोकसंख्येने जगात मोठा असलेला आपला देश असून येथे खऱ्या अर्थाने लोकशाही नांदते। लोकांचे लोकांसाठी राज्य ही लोकशाहीची संकल्पना आहे। त्या दृष्टीने आपण प्रगल्भ झालो पाहिजे। प्रत्येक जण सुसंस्कृत व सुशिक्षित व्हावा या दृष्टीने तरुण भारत नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे। अन्यायाविरुद्ध झुंज व लोकशिक्षण हे ब्रीद समोर ठेवून आपण आजपर्यंत वाटचाल केली, तीच कायम ठेवूया। हजारो लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, त्या सर्वांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे, म्हणूनच त्याचं महत्त्व व मोल अधिक आहे। शेकडो वर्ष राज्यसत्ता होती। 1952 मध्ये पहिल्यांदा प्रजासत्ताक राजवट आली। आज 74वा प्रजासत्ताक दिन, 73 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि जगात लोकशाही, लोकसंख्येने मोठा देश असा आपला देश आहे आणि लोकशाही खऱ्या अर्थाने या देशात आहे। लोकांचं राज्य, लोकांसाठी, आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रगल्भ झालं पाहिजे। सर्व सुशिक्षित झाले पाहिजेत, सर्व सुसंस्कृत झाले पाहिजेत। या दृष्टीने तरुण भारत 106 वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहे। अन्यायाविरुद्ध झुंज आणि लोक शिक्षण असं आपलं ब्रीद आहे आणि त्या ब्रीदानुसारच वाटचाल चालू आहे। यापुढेही आपण वेगवेगळ्या तऱ्हेने जनतेची सेवा करायला कटिबद्ध आहोत। ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले त्यामुळेच स्वातंत्र्य मिळालेलं आहे। हजारो लोकांचे प्राण गेले, बलिदान झालं, फासावर गेले, कारागृहात गेले। त्या सगळ्यांना अभिवादन करण्याचा आज दिवस आहे आणि सगळ्यांनी आनंदाने हा दिवस साजरा करावा। नमस्कार, जय हिंद, जय भारत। प्रारंभी सीएफओ उदय खाडीलकर यांनी स्वागत केलं। मनीषा सुभेदार यांनी आभार मानले। यावेळी संपादक विजय पाटील, व्यवस्थापक गिरीधर शंकर व विविध विभागांचे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते।